अंगात काळे कपडे, हातात काळे झेंडे आणि विविध मागण्या लिहिलेले फलक, हजारोंची गर्दी, राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक, सर्व पक्षातील बडे नेते आणि सगळ्यांची मागणी एकच, एका व्यक्तीच्या अटकेची आणि एका मंत्र्याच्या राजीनाम्याची। आज दिवसभर बीडमध्ये हेच चित्र दिसत होतं। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून बीडमध्ये हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। दीपक केदार, नरेंद्र पाटील, अभिमन्यू पवार, प्रकाश सोळंके, ज्योती मेटे, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे, जितेंद्र आव्हाड, सुरेश धस, मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि संभाजीराजे छत्रपती असे राज्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येत संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करावा आणि धनंजय मुंडे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी या विशेष मागण्यांसाठी आक्रोश मोर्चात सहभाग घेतला। यावेळी उपस्थित नेते आणि आंदोलकांनी नेमक्या कोणत्या प्रमुख मागण्या केल्यात याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी। लाखो मोर्चेकऱ्यांच्या उपस्थितीत आज बीडमध्ये आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली। बीडमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून मोर्चाला सुरुवात केली गेली। मोर्चा शहरातून विविध महत्त्वाच्या ठिकाणांवरून पुढे येत एका ठिकाणी व्यासपीठावरती सर्व नेते एकत्र आले। सर्वांनी आपापली मनोगत व्यक्त करायला सुरुवात केली। संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिनं सुद्धा यावेळी उपस्थितांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या। माझ्या वडिलांना न्याय मिळालाच पाहिजे। तुम्हा सर्वांना माहिती आहे त्यांची हत्या कशा प्रकारे झाली होती। त्यांचा यात काहीच गुन्हा नव्हता। ते फक्त एक समाजसेवक होते। शेवटपर्यंत ते समाजासाठी झुंजत राहिले। जी वेळ आमच्या कुटुंबावर आली ती दुसऱ्या कुणावर सुद्धा येऊ नये। झाकला गेलेला सूर्य पुन्हा चांगल्या प्रकारे दिसू शकतो, पण माती आड गेलेले माझे वडील मला पुन्हा कधीच दिसणार नाहीत। त्यांचं हे बलिदान व्यर्थ जाता कामा नये। सर्वांनी माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या सोबत राहा अशी साद यावेळी वैभवी देशमुख यांनी उपस्थितांना घातली। वैभवी भाषण करताना भावुक झाली होती आणि तिचं भाषण ऐकताना उपस्थित समुदायाला सुद्धा अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं। यावेळी उपस्थित असणारे नेते नरेंद्र पाटील यांनी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची विशेष मागणी केली। जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळाच्या पदावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना हाकलून लावलं पाहिजे अशी मागणी सुद्धा नरेंद्र पाटलांनी यावेळी केली होती। शिवाय ही हत्या एका व्यक्तीची, एका जातीची नसून ही हत्या माणुसकीची हत्या आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। नरेंद्र पाटलांनंतर आमदार अभिमन्यू पवार बोलायला उभे राहिले। अभिमन्यू पवार म्हणाले, कोपर्डी प्रकरणावर ज्या पद्धतीने मोर्चे निघाले त्याच पद्धतीने संतोष देशमुख हत्येविरोधात देखील राज्यभरात मोर्चे निघतील। दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। मग दोषी वाल्मिक कराड असो किंवा कोणीही असो, कितीही मोठा आरोपी असला तरी त्याला शिक्षा झालीच पाहिजे। या मोर्चाची दखल सरकारनं घ्यावी अशी मागणी यावेळी अभिमन्यू पवार यांनी सरकारकडे व्यक्त केली। नरेंद्र पाटील आणि अभिमन्यू पवार हे पाहायला गेले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासातले नेते मानले जातात। त्यामुळे त्यांचा या मोर्चात सहभाग होणं लक्षणीय ठरत होतं। यानंतर अजित पवार गटाचे नेते प्रकाश सोळंके यांनी सुद्धा धनंजय मुंडेंवरती आरोप करत प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली। 19 दिवस होऊन सुद्धा अजूनही काही आरोपी फरार आहेत यावर त्यांनी बोट ठेवलं। पुढे ते म्हणाले, गेली 4 वर्ष धनंजय मुंडे पालकमंत्री होते। पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की धनंजय मुंडे यांनी पालकमंत्रीपद भाड्यानं दिलंय। कोणाला दिलं तर वाल्मिक कराड यांना दिलं आणि त्यामुळेच वाल्मिक कराड यांनी प्रशासनावर सुद्धा आपली जरब बसवली। ज्यांनी वाल्मिक कराड यांच्या पाठीमागे शक्ती उभी केली ते धनंजय मुंडे जर सरकारमध्ये सामील असले तर या केसमध्ये कोणालाही न्यायाची अपेक्षा नाही। म्हणून या निमित्तानं मी मुख्यमंत्री आणि अजितदादांना विनंती करतो की या केसचा तपास पूर्ण होईपर्यंत त्यांचं मंत्रिपद काढून घेण्यात यावं अशी मागणी यावेळी प्रकाश सोळंके यांनी यावेळी उपस्थित केली। सोळंकेनंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर बोलायला पुढे आले। त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा घटनाक्रम सांगितला। ते म्हणाले, सुरेश अण्णांनी सभागृहात या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितलाय। जर अण्णा अजून 5 मिनिटं बोलले असते तर अख्खं सभागृह ढसाढसा रडलं असतं। इतकं गंभीर प्रकरण असून सुद्धा अजूनही काही आरोपींना अटक नाही यावर त्यांनी सरकारवरती टीका केली। शिवाय पुढे ते म्हणाले, हा मोर्चा, हा आक्रोश कोणत्या एका जातीचा नाही। या मोर्चात हिंदू, मुस्लिम, दलित, बौद्ध 18 पगड जातीचे लोक सामील झालेत। कारण सर्वांची भावना एकच आहे की आपल्या घरातलाच एक जण गेलाय, त्याला न्याय मिळाला पाहिजे। मी स्वतः ओबीसी आहे, पण तरी सुद्धा मी पहिला आहे जो म्हणतोय या वाल्मिक कराडला आत टाका।
त्यामुळे या प्रकरणाला कुणीही जातीय रंग देऊ नका अशी विनंती यावेळी संदीप क्षीरसागर यांनी केली. संदीप क्षीरसागर हे या प्रकरणावर पहिल्या दिवसापासून आवाज उठवत आहेत. या मोर्चात सुद्धा संदीप क्षीरसागर यांनी आवाज उठवत वाल्मिक कराड यांना खुनाचा कट रचल्याच्या आरोपात त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा व धनंजय मुंडे साहेबांचं मंत्रिपद काढून घ्यावं अशी मागणी लावून धरली. यानंतर बोलायला उभे राहिले राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड. आव्हाडांनी थेट वाल्मिक कराड यांच्यावरती निशाणा साधला. बीडमध्ये वंजारी समाजाच्या अनेकांची हत्या झाली. मी देखील जातीनं वंजारे, पण माझ्या बहिणींचं कुंकू पुसलं गेलंय. पुसलं गेलेलं कुंकू कोणी परत आणून देणार आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले, तुम्ही याला वाल्मिक का म्हणता? हा वाल्मिक नाही, वाल्या आहे. वाल्याचा वाल्मिकी झाला होता, पण इथं वाल्मिकीचा वाल्या झालाय. वेळेत कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रात आग लागल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला दिला. आव्हाड बोलल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी माईक आपल्या हातात घेतला. धस यांनी सुद्धा सुरुवातीपासून या प्रकरणावरून धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी वाल्मिक कराड यांच्यावरती गंभीर आरोप केलेत. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर देखील प्रश्न उपस्थित केला. गोपीनाथ मुंडे यांनी अवैध धंदे बंद केले होते, पण पंकजाताई तुम्हाला चांगली लोक चालत नाहीत. पंकुताई तुम्ही चुकला आहात, तुम्हाला द्यायचं असेल तर उत्तर द्या, अन्यथा नाही दिलं तरी चालेल असं म्हणत सुरेश धस यांनी या मोर्चात यावेळी सुद्धा वाल्मिक कराड, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर टीका केल्या. यानंतर बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. धनंजय मुंडेंना उद्देशून ते म्हणाले, तुम्हाला खरंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्यायचा असेल आणि या बीड जिल्ह्याच्या मातीत जर तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही सांगा की राजीनामा फेकून मी पुढील चौकशीसाठी सामोरा जातोय. असं तुम्ही का करत नाही? तुम्हाला मंत्रीपद आमचे मुर्दे पडायला हवं आहे का? पुढे वाल्मिक कराड यांच्याविषयी बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले, मुळात याचं नावच कशाला घ्यायचं? हा केवळ एक दलाल आहे. याच्यावर बोलण्या इतपत हा मोठा नाही अशी घणाघाती टीका खासदार बजरंग सोनवणे यांनी यावेळी केली. बजरंग सोनवणे यांच्यानंतर मराठा नेते मनोज जरांगे पाटील बोलण्यासाठी पुढे आले. उपस्थितांनी मोठा आवाज करत त्यांचं समर्थन केलं. जरांगेंनी सुरुवातीलाच या प्रकरणात योग्य ती कारवाई न झाल्यास दंडुके हाती घेण्याचा इशारा दिला. जरांगे म्हणाले की सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे की तुम्हीच मुख्यमंत्र्यांकडे जा. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन बसा. जेवढी नावं तुम्ही सांगताय तेवढ्यांना अटक करण्याची मागणी करा. शिवाय आपल्या समाजाच्या बाजूनं जो बोलेल त्या आमदार खासदारांचं समर्थन करा असा इशारा देखील यावेळी मनोज जरांगे पाटलांनी जाहीरपणानं दिला. मनोज जरांगे यांनी एक प्रकारे सरकारवरती कडक शब्दात ताशेरे ओढले होते आणि सर्वात शेवटी संभाजीराजे छत्रपती बोलण्यासाठी उभे राहिले. संभाजीराजेंनी थेट अजित पवारांना धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करण्याचं आवाहन केलं. ते पुढे म्हणाले, अजितदादा तुमची काम करण्याची पद्धत ही परखडपणाची असेल तर आता तुम्ही करेक्ट कार्यक्रम करा. मला माहीत नाही ते त्यांचा राजीनामा घेतील की नाही, पण बीडच्या सगळ्या जनतेला मला सांगायचंय की धनंजय मुंडेंना जर पालकमंत्रीपद दिलं तर संभाजीराजे आणि छत्रपती घराणं बीडचं पालकत्व घेणार. आम्हाला दहशत नाही आणि इथं दहशत चालत असेल तर माझं इथं येणं कर्तव्य आहे. बीडचा बिहार करायचा आहे का असा संतप्त सवाल देखील संभाजीराजे यांनी यावेळी उपस्थित केला. अशा प्रकारे सत्ताधारी आणि विरोधक राज्यातील सर्वच मुख्य नेते एकत्र येत त्यांनी या सर्वपक्षीय मोर्चात सहभाग घेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली. सर्वांकडून मुख्यतः वाल्मिक कराड यांच्यावरती खुनाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्याची आणि धनंजय मुंडेंचं मंत्रिपद काढून घेण्याची मागणी केली गेली होती. सामान्य नागरिक, बीडची जनता आणि नेते यांच्या उपस्थितीत हा आक्रोश मोर्चा पार पडला. आता सरकार या प्रकरणावर नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी मंडळी, तुम्हाला काय वाटतं? संतोष देशमुख प्रकरणात ज्यांच्यावरती आरोप होत आहेत त्या वाल्मिक कराडांवरती खुनाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल होईल का? धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून खरंच काढण्यात येईल का? तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.